दोन शब्दांना जोडल्या जाणारी प्रक्रिया म्हणजे समास. या समासाचे विभिन्न भाग केलेले आहेत. त्याच्यातला पहिला आहे अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, कर्मधारय समास, बहुव्रीही समास आणि द्विगु समास. हा एवढे सगळे समासाचे प्रकार तुमच्या सिलेबस मध्ये येतात. समजलं? तर त्याच्यातला सगळ्यात पहिले समास कोणता आहे? अव्ययीभाव समास. कुठलाही शब्द जोडत असताना त्याचे दोन पद असतात, पहिला पद, दुसरा पद. जर पहिला पद महत्वाचा असेल कोणापेक्षा? दुसऱ्या पदापेक्षा, तर त्याला आपण काय म्हणतो? अव्ययीभाव समास म्हणतो. उदाहरणार्थ, देव अधिक आलय देवालय, विद्या अधिक आलय विद्यालय. हे सगळ्या शब्दांमध्ये आलय हा शब्द काय आहे? सगळ्यांमध्ये सारखा बरोबरीने कॉमन म्हणून येतोय, पण त्याच्या समोर जो शब्द लागेल, जो पद लागेल, त्याच्यानुसार त्या शब्दाचा काय होतोय? अर्थ बदलतोय. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार? अव्ययीभाव समासाचे शब्द असे म्हणणार. समजलं? जर आता मी म्हटलं तत्पुरुष समास, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद पहिल्या पदापेक्षा काय असतं? जास्त महत्वाचं असतं. आता मी शब्द तोच घेणार देव, पण याच्यामध्ये उदाहरणं बदलवणार. रामदेव, कामदेव, महादेव. ह्या तीनही उदाहरणामध्ये देव हा शब्द काय होतोय? दुसऱ्या पदी येतोय, पण महत्व त्याचं दुसऱ्या पदीच आहे. महाचं महत्व कुठून? म्हणजे महा तितका महत्वाचा शब्द नाही जेवढा देव शब्द महत्वाचा आहे. राम तितका महत्वाचा शब्द नाहीये जेवढा तो देव शब्द त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तर जरी देव शब्द पहिल्या पदी जर येत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? अव्ययीभाव समास. जर तो दुसऱ्या पदावरती महत्वपूर्ण म्हणून येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? तत्पुरुष समास. पण काही असे उदाहरणं अजून आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही पद सारखे असतात. देव माणूस, देव दानव. ह्या उदाहरणाला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकतो? द्वंद्व समासामध्ये टाकतो. द्वंद्व समासाचे पुढे परत तीन भाग केलेले आहे. इतरेत्तर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. इतरेत्तर द्वंद्व समास कशाने ओळखला जातो? जेव्हा दोन्ही पद आणि किंवा व या शब्दांनी जोडले जातात त्याला आपण काय म्हणतो? इतरेत्तर द्वंद्व समास असं म्हणतो. बरोबर? मग उदाहरण, देव आणि माणूस. पण जर मी म्हटलं देव आणि दानव म्हणणार का? मी काय म्हणणार? देव किंवा दानव. तुमच्या समोर जर असा प्रश्न केला की सगळ्यात महत्वाचे कोण, देव की दानव? पण मी जर हे उदाहरण दिलं तुम्हाला, देव माणूस, याच्यामध्ये काय म्हणणार मी? देव आणि माणूस दोन्ही सारख्या दर्जाचे आहे, सारखे महत्वाचे आहे. तर जेव्हा दोन पदांना आपण आणि शब्दांनी जोडतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? इतरेत्तर द्वंद्व समास. पण तेच दोन पदांना जर आपण किंवा या शब्दांनी जर काय करत असेल, जोडत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? वैकल्पिक. त्याचं उदाहरण आहे देव दानव, खरे खोटे, धड पड. हे सगळे शब्द कशामध्ये येतात? वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतात. शक्यतो ह्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात, पण दोन्ही पद एकामेकाचे विरुद्ध असतात. बरं वाईट, खरे खोटे, देव दानव हे सगळे काय झाले? अपोजिट, उलट शब्द एकाच शब्दामध्ये जुळून येतात. तर अशाला काय म्हणतो आपण? वैकल्पिक द्वंद्व समास. आणि सगळ्यात शेवटचा आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासाची ओळख कशाने होते? वगैरे हा शब्द लागतो. बाजारात कशासाठी गेला होता? हेच भाजीपाला वगैरे आणायला. म्हणजे भाजीपाला तर आणलाच, पण त्याच्यासोबत अजूनही काही चिल्लर सामान मी घेतले. मग ते चिल्लर सामान कशामध्ये आले? भाजीपाला या शब्दामध्येच येऊन गेले. आलाय का लक्षात? हा, मग त्याला काय म्हणतो आपण? समाहार द्वंद्व समास. की याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहे, पण दोन्ही पद काय करताय? त्याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठले तरी पद आले असेल तर त्याचा सुद्धा काय करतात? त्याच्यामध्ये समावेश करून घेतात. माहिती पडलं की तुम्ही भाजीपाला तर घेतला, सोबत फळं सुद्धा घेतली, मग तुम्ही ते सांगाल का? तुम्ही सरळ सरळ सांगताना काय सांगाल? कशाला गेलो होतो बाबा बाजारात? भाजीपाला आणायला गेलो होतो. मग त्याच्यामध्ये सगळं काय आलं. समजलं का? नंतर दिलेला आहे त्यांनी कर्मधारय समास.
आता कर्मधारय समास हा विशेष्य आणि विशेषण याच्याने बनलेला आहे. समजलं का? एक शब्द असणार आणि त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य त्याला उपसर्ग म्हणून त्याच्या समोर लागणार, तर त्याला आपण काय म्हणणार? कर्मधारय समास. आलं लक्षात? याचं एखादं उदाहरण, राष्ट्र आहे पण महा आहे, तर तो काय झाला? महाराष्ट्र. समजलं? नाही, पवन सूत नाही येणार. कर्मधारय समासामध्ये दुसरं उदाहरण, याच्यामध्ये दोन्ही शब्द येतील. द्वंद्व समास. दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. तर इतर एकतर द्वंद्व समास कशाने बनतो? जेव्हा दोन शब्दांमध्ये, दोन पदामध्ये आणि ह्या शब्दाने आपण काय करत असेल, त्याचा विग्रह जर करत असेल तर. जसं मी म्हटलं, अरे देवा, नाही ना यार, 3 झाले ना आता. मी